शिवाजी पार्क, मुंबईचा आत्मा, जिथे प्रत्येक सकाळ सुरू होते चालणाऱ्या पावलांनी आणि संपते गप्पांच्या कट्ट्यावर। इथे राज ठाकरे यांचे घर असून इतर मराठी सिनेसृष्टीचे कलाकार वास करतात। पण या शांत सुरक्षित वाटणाऱ्या परिसरात अचानक भीतीचं सावट पसरलं आहे। कारण शिवाजी पार्क मध्ये ऍक्टिव्ह झाली होती एक धक्कादायक टोळी, जी आहे मालिश गँग। दररोज प्रमाणे सकाळी चालायला येणारे ज्येष्ठ नागरिक राऊंड पूर्ण झाल्यावर चहाचा कट्टा, मग एखाद्या हॉटेलमध्ये नाश्ता आणि दिवसाची सुरुवात करतात। हे सगळं काही दिवसांपूर्वीपर्यंत सुरळीत चालू होतं, पण या सवयींचाच फायदा घेत एक टोळी ज्येष्ठ नागरिकांवर नजर ठेवत होती। ही टोळी आधी परिसरात रेकी करायची, कोण घरी एकटे कोणत्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत हे सगळं शांतपणे निरीक्षण केलं जायचं आणि मग मालिश करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश मिळवला जायचा। एकदा घरात प्रवेश मिळाला की ही टोळी आपला खरा रंग दाखवायची। ज्येष्ठ नागरिकांना धमकावणं, त्यांचे हात पाय बांधणं आणि घरातील रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने लंपास करणं। अगदी असाच प्रकार 62 वर्षीय एका नागरिकासोबत घडला। या घटनेनंतर शिवाजी पार्क पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात आला। या प्रकरणात 19 वर्षीय विकास रणवीर सिंग, विवेक कुमार ठाकूर आणि एक अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही टोळी शहरातील इतर भागातही अशाच प्रकारचे गुन्हे करत असल्याचा संशय आहे। शिवाजी पार्क सारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात अशा प्रकारचा गुन्हा घडणं ही खरोखरच चिंताजनक बाब आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अनोळखी व्यक्तींना घरात घेताना अत्यंत सतर्कता बाळगा। विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑफर्स पासून दूर राहावं। शिवाजी पार्क मध्ये घडलेली ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते, सावध राहणं हीच सुरक्षतेची गुरुकिल्ली आहे। तुमच्या मते अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणखी काय उपाय केले जाऊ शकतात? यावर गृहमंत्री नक्की काय उपाय काढतील ह्या येणाऱ्या दिवसात समजेलच। तुमचे मत ह्या विषयावर काय आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।